नमस्कार मित्रांनो, आयुर्वेदा मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण रोग निदान पेपर 1 ची ब्ल्यूप्रिंट पाहतोय। सेकंड इयर BMS जो रसशास्त्राची ब्ल्यूप्रिंट आहे ती आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे। या व्हिडिओ नंतर ते जाऊन तुम्ही पाहू शकता। पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही अवेलेबल आहेत। चालू करूया पेपर 1 ची ब्ल्यूप्रिंट रोग निदान। ही ब्ल्यूप्रिंट आपल्या सिलेबस कॉपीच्या जी काही आपल्या एनसीआयएमने प्रोव्हाइड केलेली आहे त्या सिलेबस कॉपीच्या एकदम बॉटमला गेल्यानंतर तुम्हाला सर्वच सब्जेक्टची मिळून जाते। त्यामुळे ही ब्ल्यूप्रिंट आम्ही तयार करत नसून ही स्वतः एनसीआयएमने तयार केलेली ब्ल्यूप्रिंट आहे। तिला आपल्या MHS ला फॉलो करावं लागतं। ठीक आहे। रोग निदान पहिला एसक्यू कशावरती येणार मित्रांनो? आता जो पहिला पेपर आहे ना रोग निदानचा तो पूर्ण बेसिक गोष्टीवरती राहील आणि जो दुसरा पेपर असेल ना त्यामध्ये खरं व्याधी चालू होतील। त्यामुळे पहिल्यामध्ये पूर्ण रूप, पुरुरूप, संप्राप्ती, हे साध्य असाध्यत्व ह्या सर्व गोष्टी चालत राहतील। आणि दुसऱ्या गोष्टीमध्ये म्हणजे दुसऱ्या पेपरमध्ये तुम्हाला ऍक्च्युअल व्याधींचा अभ्यास आहे। सर्व व्याधी तिथे तुम्हाला बघायला मिळतील। ठीक आहे। बुक रिकमेंडेशन काही जण आता नवीन सेकंडरी त्यांना माहित नसेल त्यांनी रानडे यांचं बुक यूज करू शकता। आणि त्यानंतर काय चिकित्सा यगजोशी यांचं सुद्धा तुम्हाला पुस्तक घेऊन ठेवायचं आहे। म्हणजे तुम्हाला काय चिकित्सामध्ये व्याधी खूप चांगले एक्सप्लेन केलेले आहेत आणि तुम्हाला जो फर्स्ट पार्ट आहे पेपरचा त्यासाठी तुम्हाला रानडे यांचं बुक खूप छान आहे। ठीक आहे। एसक्यू नंबर 1 रोग निदान म्हणजे पॅथॉलॉजी अँड क्लिनिकल डायग्नोसिस नावाचा जो टॉपिक आहे। आता खूप जण जे नवीन आहेत ना रोग निदान मध्ये त्यांना काय होईल की टॉपिक मध्ये काय कळणार नाहीये। त्यामुळे तुम्ही काय करायचंय आता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये काय देईल की मी रोग निदानची एनसीआयएमची सिलेबस कॉपी आहे ती काय देणार मी या लिंक देऊन टाकील। मग तुम्ही तिथे जा रोग निदानची सिलेबस कॉपी ओपन करा। मग तुम्हाला याच्यामधले सब पॉइंट्स कळून जातील की काय काय याच्यामध्ये रोग निदानमध्ये काय किंवा मग तुमच्याकडे बुक असेल कोणत्याही ऑथरचं त्यामध्ये तुम्ही पॉइंट चेक करू शकता। रोग निदान आणि परीक्षा म्हणजे काय रोग परीक्षा आणि रोगी परीक्षा या दोन्ही परीक्षा यामध्ये येतात। म्हणजे पहिला एसक्यू फक्त या दोन टॉपिक वरती तुम्हाला 100% एक्झाम मध्ये दिसणार आहे। ठीक आहे। त्यानंतर एसक्यू नंबर 2 स्थानसंश्रय म्हणजेच पुरुरूप। स्थानसंश्रय म्हणजेच काय पुरुरूप। आपण षटक्रिया काल पाहिला होता त्यामध्ये आपल्याला काय माहिती आहे स्थानसंश्रय जिथे व्याधी काय करतो दोष काय करतो एखादा त्याला स्थान पकडतो एखादा आश्रय घेतो एखाद्या स्थानाचा त्याला स्थानसंश्रय म्हणतात। म्हणजे त्यालाच तिथून पूर्वरूप यायला चालू होतात कोणत्याही व्याधीची। त्यामुळे तोही टॉपिक या एसक्यू मध्ये होणार आहे कव्हर। त्याच्यानंतर स्त्रोतदृष्टी, दृश्यदृष्टी, दोषगती आणि रोगमार्ग आणि दोष विकृती सिलेबस कॉपीमध्ये हे तुम्हाला एवढे पॉइंट मिळून जातील। हे सेकंड एसक्यूच्या अंडर येतात। म्हणजे काय मित्रांनो या 4-5 पॉइंट मधून तुम्हाला सेकंड नंबरचा एसक्यू दिसून जाईल। ठीक आहे ना। तो वेळ आहे ना तुमच्याकडे आणखी तुम्ही करू शकता हे सर्व स्थानसंश्रय, स्त्रोतदृष्टी, दृश्यदृष्टी, दोषगती आणि रोगमार्ग आणि दोष विकृती। त्यानंतर आता तिसऱ्या एसक्यू साठी पाहूया। तिसरा एसक्यू काय मित्रांनो? तिसरा एसक्यू एकतर तुम्हाला संप्राप्तीविषयी येणार आहे त्यामुळे संप्राप्तीचे व्यवस्थित करून जायचं, त्याची श्लोक वाचून जायचा, पाठ करून जायचा। त्याच्यानंतर त्याचे भेद असतात संप्राप्तीचे ते सर्व भेद करून जायचे, इम्पॉर्टंट आहे, फायनलला येऊ शकतं। त्यानंतर दुसरं आहे व्याधी। हे तुम्हाला हे चॅप्टर तुम्हाला दिसून जाईल। तुम्हाला व्याधी म्हणजे काय व्याधी नावाचा चॅप्टर सुद्धा तुम्हाला सिलेबस कॉपीमध्ये मिळेल आणि तुम्ही जे कोणत्या ऑथरची बुक वाचताय त्यामध्ये मिळेल। त्याच्यानंतर निदानार्थकर व्याधी आणि व्याधीशंकर हे दोन्हीपैकी एक तुम्हाला मिळून जाईल। त्याच्यानंतर अष्टनिंदितीय म्हणजे काय एंडोक्राइन डिसऑर्डर्स राहतात आणि रूप जसं आपण सुरुवातीला पूर्वरूप पाहिलं यामध्ये आलं रूप। बघा तिसरा एसक्यू कशा येऊ शकतो? संप्राप्तीवरती येऊ शकतो, व्याधीवरती, निदानार्थकार व्याधी किंवा व्याधीशंकर, त्याच्यानंतर अष्टनिंदितीय, त्याच्यानंतर अष्टनिंदितीय म्हणजे काय एंडोक्राइन डिसऑर्डर्स, त्याच्यानंतर रूप याच्यावरती तुमचा थर्ड एसक्यू दिसून जाईल। बघा आपण एवढे पाहिले 3 आणि हा आता आपण चौथा पाहतोय। चौथ्यामध्ये काय मित्रांनो व्याधीशमत्व म्हणजे काय मित्रांनो इम्युनिटी, आपली जी रोगप्रतिकार करण्याची क्षमता आहे ती व्याधीशमत्वावरती चॅप्टर आहे तो रीड करून जायचा, इम्पॉर्टंट आहे। त्याच्यानंतर रोगीचं बल आणि परीक्षा हे तुम्हाला चौथ्या एसक्यू मध्ये दिसेल हा पॉईंट। त्याच्यानंतर जनपद उध्वंस विकार पॅन्डेमिक डिसीजेस। जनपद उध्वंस म्हणजे काय मित्रांनो जिथे मोठ्या प्रमाणावर डेथ होऊन जातात जसं की कोविड असा एखादा रोग येऊन जातो आणि जे खूप साऱ्या समूहांचा काय करून जातो की नाश करून जातो, पीपल्स खूप सारे, त्याला काय म्हणायचं जनपद उध्वंस। हे ते याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल पॅन्डेमिक डिसऑर्डर। ठीक आहे। चौथा एसक्यू मध्येच आणखी पुढे तुम्हाला निदानार्थकार व्याधी किंवा व्याधीशंकर जसं आपण पहिले पाहिलं होतं म्हणजे आपण तिथे ह्याचा व्याधीशंकर करून गेलं तरी इथं पण कव्हर होतंय। त्यामुळे चौथ्या एसक्यू मध्ये सुद्धा या दोन्हीपैकी येऊ शकतं आणि धातुपाक
हे 5 टॉपिक या चौथ्या ACQ साठी आपल्याला दिलेले आहेत. आता तुम्ही काही जण आता सेकंड इयर मध्ये आले त्यांना वाटत असेल की फर्स्ट इयरला खूप ब्ल्यू प्रिंट मध्ये एक दोन टॉपिक होते, आता खूप जास्त आहेत. ठीक आहे, आता सिलेबस थोडा वॉश झालेला आहे, सब्जेक्ट सुद्धा एक तुम्हाला जास्त वाढलेला आहे, त्यामुळे मेहनतीची जास्त गरज भासणार आहे. व्याधिशमत्व, रोगबली परीक्षा, जनपद उध्वंस, निदानार्थकार व्याधी किंवा व्याधी संकर हे तुम्हाला आणि धातुपाक हे चौथ्या ACQच्या अंडर तुम्हाला विचारलं जाऊ शकतो, कोणताही एक विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर 5वं व्याधी बल परीक्षा, साध्यत्व आणि उपद्रव. व्याधी बल परीक्षा तुम्हाला येणार आहे, याच्यामध्ये 5व्यामध्ये असाध्यत्व येणार आहे, म्हणजे एखादा डिसीज कसा आहे, कष्टसाध्य आहे, सुखसाध्य आहे की असाध्य आहे हे जाणून घेणं म्हणजे साध्यत्व, त्याच्यावरती एक चॅप्टर आहे. हे तुम्हाला जे फर्स्ट पेपर म्हणजे बेसिक पॉईंट्स आहेत ना मित्रांनो, ते तुम्हाला पुन्हा डिसीज लिहिताना यूज करावे लागणार आहेत. मग डायरेक्टली एखादा जर तुम्ही डिसीज पाहता तर डिसीज लिहिताना तुम्हाला चालू कुठून करावं लागेल, डिसीजची थोडी इन्फॉर्मेशन, मग त्याचा हेतू म्हणजेच निदान, मग पूर्वरूप लिहावं लागेल, संप्राप्ती लिहावी लागेल, त्याचा साध्यत्व लिहावं लागेल, त्याचा उपशय लिहावा लागेल. हे सर्व पॉईंट्स तुम्हाला तिथे व्याधी लिहिताना कव्हर करायचे आहेत, जे की पहिल्या पार्टमध्ये बेसिक म्हणून दिलेत आणि पहिला पूर्ण पार्ट त्या बेसिक वरतीच आलेला आहे. ठीक आहे, आता आपण व्याधी बल परीक्षा, साध्यत्व आणि उपद्रव म्हणजे काय की काय होऊ शकतं त्या व्याधीमुळे, आणखी काय साईड इफेक्ट्स होऊ शकतात, साईड व्याधी होऊ शकतात, त्याला उपद्रव म्हणतात. ठीक आहे, आता 5 तुम्हाला कळाली की 5 ACQ कशावरून येणार आहेत. आता 6व्याकडे जाऊया आपण. इन्फेक्शन अँड न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स. जे इन्फेक्शन डिसऑर्डर्स आहेत, न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स आहेत, ते तुम्हाला यामध्ये मिळतील. जसं की तुम्ही नीट 12वीचा अभ्यास करताना, 11वीचा अभ्यास करताना तुम्ही पाहिलं असेल क्वॉशियरकर, मरासमस, ते काय न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स ते तुम्हाला अभ्यासायला मिळतील. त्याच्यानंतर 7वा फिक्स क्वेश्चन आहे आर्म या कन्सेप्टवरती, असेसमेंटवरती. तुम्हाला डायरेक्टली एक चॅप्टर मिळून जाईल आर्म वरती, डायरेक्टली एक ACQ त्यावरती आहे, त्यामुळे तुम्हाला आता कळालं असेल की आर्म चॅप्टर किती महत्वाचा आहे. त्याच्यानंतर उपशय आणि अनुपशय यावरतीही फिक्स ACQ आहे मित्रांनो, त्यामुळे अभ्यास करताना या गोष्टीवर सर्वात जास्त लक्ष द्यायचं. आता तुम्ही अभ्यास चालू करताना 3 जे चॅप्टर आहेत ते 3 चॅप्टर एकदम परफेक्ट करायचे, कारण या 3 चॅप्टरवर फिक्स ACQ तुम्हाला मिळणारच आहे. मग तुम्ही चॅप्टर काढायचा, त्यामध्ये पाहायचं की याच्यावरती कोणता ACQ येऊ शकतो, तो करून घ्यायचा. आमवरती कोणकोणते ACQ तयार होऊ शकतात, उपशय अनुपशयवरती कोणकोणते ACQ तयार होऊ शकतात, ते सर्व आपल्याला अभ्यास करून ठेवावे लागतील. हे झालं सर्व ACQच्या बाबतीत शॉर्ट आन्सर क्वेश्चन, जो की 5 मार्काला तुम्हाला विचारला जाणार आहे, रोग निदान पेपर फर्स्ट. आता LAQ वरती येऊया, 10 मार्काचा क्वेश्चन आपल्याला. त्यानंतर आता सापेक्ष निदान म्हणजेच व्यवच्छेदक निदान म्हणजे कसं असतं, एखादा व्याधी आहे त्याचे 2 प्रकार आहेत, भेद आहेत, मग त्या दोन्हीमध्ये सुद्धा आपल्याला कसं डायग्नोसिस करायचं आहे त्यानुसार दिलं. याच्यामध्ये काय फरक आहे पहिल्या प्रकारामध्ये, जसं की आता कामला व्याधी आहे तुम्हाला, जे की मॉडर्नमध्ये तुम्ही जॉन्डिस म्हणून शिकता, त्या कामला व्याधीमध्ये आता तुम्हाला बहुपित्त कामला आणि वृद्धपत कामला हे 2 प्रकार आहेत. मग या दोन्हीमध्ये आपल्याला डायग्नोसिस करताना काय व्यवच्छेद निदान करता येईल, काही डिफरन्शियल डायग्नोसिस करता येईल, त्याला हे म्हणतात. जसं की बहुपित्त कामलामध्ये तुम्हाला म्हणता येईल की याच्यामध्ये काय होतं की शाखा आणि कोष्ठाश्रित कामला याला म्हणता येतो. त्याच्यानंतर जो आपला वृद्धपत कामला आहे त्याला फक्त आपण कोष्ठ आश्रित कामला असं म्हणत असतो. याच्यामध्ये कोणते भाग पित्त होतात, त्यामध्ये पित्त होतात की नाही, हे सर्व म्हणजे तुम्ही एखादा व्याधी बघताय त्याचे प्रकार असतात. म्हणजे जसं की तुम्ही आता ॲनिमिया बघताय, ॲनिमध्ये हिमोलायटिक ॲनिमिया बघणार, त्याच्यानंतर आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया बघणार, हे काय झाले त्याचे प्रकार झाले. मग त्याचा जो डिफरन्शियल डायग्नोसिस आपण करतो त्याला काय म्हणायचं, विच्छेदक निदान म्हणायचं. त्याच्यानंतर रोगी परीक्षा मित्रांनो, रोगी परीक्षेचे तुमच्याकडे वेगवेगळ्या आचारानुसार मेथड दिलेले ते पण करून घ्यायच्या. की आपल्याकडे एखादा पेशंट आलाय त्याची परीक्षा करणं, दृष्टी, दोष विकृती, हे सर्व बऱ्यापैकी फर्स्ट इयरला आपलं झालेलं आहे. आणि परीक्षा हे पहिला LAQ तुम्हाला येणार आहे. तुम्ही जर ACQ बरोबर केले तर तुम्हाला LAQ मध्ये बरेच पॉईंट्स जे आहेत ते कव्हर झालेले दिसून देतील. रोगी परीक्षा, दृष्टी, दोष विकृती परीक्षा, हे सर्व तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यानंतर स्थान संश्रय. आता हे दुसरा LAQ झाला. पहिल्या याच्यामध्ये 5 तुम्हाला टॉपिक सांगितले पहिल्या LAQ साठी. आता दुसऱ्या LAQ साठी फक्त 2 आहेत. स्थान संश्रय म्हणजेच काय, पूर्वरूप आणि रूप. पूर्वरूप आणि रूप या दोन्हीपैकी एका टॉपिकवर तुम्हाला 100% युनिव्हर्सिटीला एक LAQ दिसणार आहे, असं NCIASM दिल्ली म्हणते, आम्ही म्हणत नाहीये. त्यामुळे लगेच काही जण मेसेज करतील पेपर झाला की सर तुम्ही म्हटले होते आलाच नाही हवाला, पण आम्ही देत नाही, NCIASM ने स्वतः सांगितलेलं आहे आणि खूप जास्त फॉलो झाले. आतापर्यंतचा युनिव्हर्सिटीचा फक्त एक फर्स्ट इयरचा पेपर सोडून बाकी सर्व पेपरमध्ये ब्ल्यूप्रिंट फॉलो झालेली आहे. क्रिया शरीर 2 लास्ट इयरचा, त्यामध्ये ब्ल्यूप्रिंट फॉलो झालेली नाहीये, बाकी सर्व गोष्टींमध्ये ब्ल्यूप्रिंट फॉलो झालेली आहे. त्याच्यानंतर आता तिसरा
तिसऱ्यामध्ये तुम्हाला तिसऱ्या एलएक्यू मध्ये कॉन्सेप्ट ऑफ आर्म तुम्हाला म्हणलं होतं सर्वात महत्त्वाचा चॅप्टर, ज्याच्यावर एक एसएक्यू फिक्स आहे. धातुपाक, स्रोतदृष्टी, दोष गती आणि रोग मार्ग याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. रोगाचे मार्ग कोणकोणते, अभ्यंतर, बाह्य, हे सर्व त्याच्यामध्ये बघायचे. रोगांच्या गती पाहायच्या, स्रोतसांची दृष्टी पाहायची, सगळे स्रोतस, धातुपाक, हे सर्व श्लोक तुम्हाला पाठ करून ठेवायचे. तुम्हाला खूप जण विचारतात की श्लोक कोणते पाठ करायचे, तर आपणच थोडंसं डोकं लावायचं की ब्ल्यू प्रिंट मध्ये कोणकोणते टॉपिक दिले, त्या सर्व टॉपिकचे एक एक जर श्लोक आपल्याला पाठ असेल तर परीक्षेत कोणताही क्वेश्चन आला तर आपल्याला विथ श्लोक ते क्वेश्चन लिहिता येईल. त्याच्यानंतर आता चौथ्या क्रमांकाचा एलएक्यू व्याधिक्षमत्व आणि धातुपाक. व्याधिक्षमत्व तुम्हाला इम्युनिटी सांगितलेलं होतं, त्याच्यामध्ये त्याचे प्रकार असतात. आपल्याला जे आपण मॉडर्न मध्ये करतो ना तेच बऱ्यापैकी कोरिलेट तुम्हाला आयुर्वेदिकमध्ये करता येईल. दोन्ही पाठ करून ठेवायचे आहेत, ते वेळेवर तुम्हाला लिहिता येतील. आणि धातुपाक या दोन्हीवरचे तुम्हाला एलएक्यू एक फिक्स असणार आहे, त्यामुळे व्यवस्थित पाठ करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, आपण पाहिलं रोग निदान पेपर 1 ची ब्ल्यू प्रिंट पूर्ण आपण पाहिलेली आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी या रोग निदान जो सब्जेक्ट आहे सेकंड इयरचा त्याची एक सिलेबस कॉपी देणार आहे इन्सायझमची, म्हणजे तुम्हाला जे नवीन आता सेकंड इयरला आलेले आहेत त्यांना कळून जाईल की काय काय याचे सब पॉईंट्स असतात. किंवा तुमच्याकडे बुक असेल ना मित्रांनो ते तुम्ही रेफर करू शकता. जे नवीन सेकंड इयरला आलेले आहेत त्यांच्यासाठी बुक रेफर करतोय की रोग निदानसाठी तुम्हाला पेपर 1 साठी रानडे सरांचं बुक यूज करायचंय. आणि त्यानंतर तुम्हाला पेपर 2 साठी काय चिकित्साचं योग जोशीचं पुस्तक यूज करायचं आहे. ठीक आहे, येलो कव्हर मध्ये तुम्हाला ते पुस्तक मिळून जाईल. ठीक आहे, ऑल द बेस्ट. व्हिडिओ पाहायला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा तुम्हाला नेक्स्ट ब्ल्यू प्रिंट कोणती पाहिजे, तर आपण त्यावरती व्हिडिओ बनवूया. जर तुमचा रिस्पॉन्स चांगला आला तर नक्कीच बनवूया. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.